त्या मुली देखील सुखात आहेत. आपल्या लेकींवर, मुलांवर, परिवारावर भारी भरणारा हा बाप होता. संघर्षातून त्यांनी आपलं आयुष्य सुंदर केलं. संबंध कुटुंबाला प्रेरणा देणारा हा बाप होता. पगार 70 रुपये मिळाला ना सुरुवातीचा. किती रुपये घेतला पगार? 70 रुपये. पण 70 रुपयात कमालीची जी श्रद्धा म्हणतो आपण त्या पैशांमधली, 70 रुपये म्हणजे त्या काळात खूप मोठी रक्कम होती. खडकूला किंमत होती. 70 रुपये ते 80 पार. आज मामांचा म्हणजे मी म्हणतो आज मामा अनंतात विलीन झालेले आहेत, पण आजचा हा सोहळा जणू त्यांच्या कार्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळाच आहे. मृत्यूनंतर आजचा हा त्यांच्या खरं तर या परिवाराचा आणि मामांच्या आठवणी जपण्याचा हा एक सुंदर दिवस आहे. हा गोड दिवस आहे. फुलांचा सहवास मामांना लाभला आहे. तो सुगंध त्यांनी समाजामध्ये, कुटुंबामध्ये पेरलेला आहे. आणि म्हणून मामांनी अजून फक्त 1 वर्ष तरी असायला पाहिजे होतं. कारण आमचं श्यामभाऊचं एक मोठं शोरूम आकाराला येतंय. आणि स्वर्गीय कमलआई गेल्यानंतर मामा आणि संबंध परिवार त्यांची काळजी घेत होताच. कमल आईंनी खूप संघर्ष पाहिला, अडचणींना तोंड दिलं, पण आपल्या या लेकरांना घडवण्यामागे त्या माऊलीने काही कुठलं कमतरता भासू दिली नाही. पण 2001ला या परिवाराची ही शक्ती अनंताच्या वाटेला तीही निघून गेली. त्यानंतर मामा खचले, पण तरी मामा तितक्याच उमेदीने उभे राहिले. दुसरा विवाह झाला. आमच्या आशा मामी खरोखरच पतिधर्म कसा असावा, कुटुंब माणूस पण कसं जपावं हे शिकावं या माऊलीकडून. आई एक त्यागशील मूर्ती असते. खरंच पदोपदी हे कुटुंब सांभाळताना ती प्रत्येक माणसाला जीव लावत गेली, प्रेम देत गेली. मला या परिवारातल्या दोघंही आया आयडियल वाटतात. समाजासाठी अशा प्रेरक शक्तींची खरोखरच घराघरात गरज आहे. सून रेखाताई या माऊलीनंही सासऱ्यांची, आईची, सर्वांची मनोभावे सेवा केली. ही देखील एक कुटुंबाचा कणा आहे. या कुटुंबातले छोटे छोटे घटक असतात ना, खूप महत्वाचे असतात. आणि म्हणून आमची मामा भारी भरायचे या परिवारावर, सर्वांवर, माझ्यावर देखील. संबंध आयुष्य त्यांचं सुरुवात त्यांची पायीच राहायची. पोस्टमन म्हटलं की त्या काळात त्यांच्याकडे सायकल पण नव्हती, नोकरीला लागले तेव्हा. पायीच ते अख्खं गाव पिजून काढायचे. त्याच्यानंतर सायकल आली. मी म्हणतो सायकल आणि त्यांचं आयुष्य जणू एक होऊन गेलं. अनेक वर्ष त्यांनी सायकल आणि सायकलच्या माध्यमातून शेवटपर्यंत सेवा दिली. एक गाणं मला आठवतं, जीवन चलने का नाम, जीवन चलने का नाम, चलते रहो शुभ शाम, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम, कि रास्ता कट जाएगा मित्रा, कि बादल छट जाएगा मित्रा, न दुख से रुकना ना मित्रा, न दुख से रुकना ना मित्रा, जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह शाम. मामा कधी थकले नाहीत, थांबले नाहीत. ऊन, वारा, पाऊस, थंडी सहन करता माणूस सेवेचा धर्म जपत राहिला. खरोखरच अशी माणसे ना, अशी काळजात रुतून बसतात, अशी ही गोड माणसं. आणि म्हणून मित्र हो, आज आमच्या हितेश उर्फ साई, करुणा, साक्षी, सिमरन, शुभम, गौरव, हर्षल
यांना आता हा गोड आजोबा भेटणार नाही. हा विचारी आजोबा जो नेहमी संस्कार वाणीतून काही ना काही देत राहायचा, त्याच्या आनंदाच्या गाठोड्यातून काही ना काही तो या लेकरांना देत राहायचा, तो आज आपल्याला दिसणार नाही आहे. आणि खरोखरच रमेश दादा सोनार हे त्यांचे लहान बंधू स्वर्गीय शांताराम दादांचं निधन झालेलं आहे. तर असा हा कुटुंबाला जपणारा बाप, कुटुंबावर भारी भरणारा बाप, कधीही आपला अहंभाव न ठेवता समोरच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आपलेपणाची छाप सोडणारा हा बाप होता. आणि म्हणून समाजातले जे अनेक आपण बाप माणसं पाहतो, आदर्श बाप माणसं, त्या आदर्श बाप माणसांच्या पठडीतलाच हा आदर्श बाप होता. आणि मित्र, जाता जाता एक सुंदर कविता मी या ठिकाणी आपल्याला ऐकवणार आहे. बाप माईचं आभाळ. ऐकूया. हे मायेचं आभाळ, हे मायेचं आभाळ, झालं आजरीत. हे मायेचं आभाळ, झालं आजरीत. घरासाठी आयुष्य सार केलं घामात. बाप सुगंध पेरतो साऱ्या जगात. बाप वृक्षाचं मूळ, घरासाठी गोड. हात पाठीवर मायेचा, त्याची सुटू नये साथ. हात पाठीवर मायेचा, त्याची सुटू नये साथ. बाप आनंदाचा ठेवा, निरंजनातली वाट. रोज आघात पेटून बाप वावरतो जगात. बाप ऊर्जा घराची, तोच घराच जपतो. काळजी पाहतो घराची, जपतो आनंद मनात. बाप सर्व शक्तिमान, तोच घराचे इमान. ज्याचे कौतुकाचे बोल, त्याचे कौतुकाचे बोल, त्याचे जाणावे मोल. व्यथा वेदना पादडाना. या जगात असा बाप नावाचा माणूस आहे, तो कुठल्याही वेदनेला आणि वादळाला घाबरत नाही. व्यथा वेदना वादळाना बाप नाही घाबरत. सारं कुरतडलेलं आयुष्य रोज हसतो मनात. हे मायेचं आभाळ माझं पालक हरवत. बाप आनंदाचं गाठोड, बाप आनंदाचं गाठोड. घरी असतो सुखात, रोज अनुभव त्याचे साठवतो माझ्या मनात. त्याच्या कामाची गोष्ट सांगतो माझ्या कानात. सारा गोड वासे त्याच्या गोड गोड वाणीत. विश्वास निष्ठा प्रेम, या तिघ गोष्टी शिकण्यासारख्या होत्या मामांकडनं. विश्वास निष्ठा प्रेम, बापाच्या असे जगण्यात. त्याची रोज घ्यावी भेट. मित्र हो, आपल्या बापाला रोज स्मरलं पाहिजे, तर तो जीवन नसेल त्याला रोज भेटा. हे सुखाचं, हे आनंदाचं गाठोडं आहे ना, एकदा निघून गेलं ना आई आणि बाप नावाचं, कधीच भेटत नाही. म्हणून आहे तोवर त्याची किंमत करायला शिका, हेच मी सांगतोय. त्याची रोज घ्यावी भेट, तोच
ठेवतो सुखात त्याचा जमलेला चेहरा रोज असतो काळजीत. शेवटच्या दोन ओळी आहेत. आनंद त्याच्या जगात, आनंद त्याच्या जगात, खरं सुख त्याच्या भेटीत. कधी अश्रू आणू नका, कधी अश्रू आणू नका माझ्या बापाच्या डोळ्यात, माझ्या आईच्या डोळ्यात, माझ्या बापाच्या डोळ्यात, माझ्या आईच्या डोळ्यात. हे मायेचं आभाळ झालं आजरीत, झालं आजरीत. घरासाठी बाप राबतो दिन रात, राबतो दिन रात. श्यामभाऊ परिवार खूप जपलं तुम्ही बापाला. आमच्या मामी, आशा मामी यांनी तर सेवेचा एक दीप पेटवला आणि आज ही आई घरासाठी एक आदर्श आई म्हणून काम करते. खरोखरच या संपूर्ण परिवाराचं मी मनस्वी कौतुक करतो. सर्वांनी सेवा केली आमच्या मामाची, त्यांचे मी सर्व कुटुंबियांचे आभार मानतो. आणि माझा हे जे छोटं काही व्याख्यान आपण ऐकलं, बाप देव माणूस, त्याबद्दल आपले आभार मानतो. शेखर भाऊ वानखेडे सावधा परिवार, सावधा इथून आलेले आहेत. दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. समस्त शोकाकुल वाघ परिवार, सुवर्णकार समाज बांधव, खऱ्या अर्थाने आज या शोकसभेमध्ये बोलण्याचा माझा